नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये कुसुमी रिक्षातून सायलीला भेटण्यासाठी जात असते आणि देवाला नमस्कार करत रिक्षावाल्या काकांना म्हणत असते की काका अहो पटकन चला, मला खूप अर्जंट जायचे आहे. तर रिक्षा हा जोरात चालू असते. तेवढ्यात प्रतिमा ही रिक्षासमोर येते आणि रिक्षाचा धक्का लागून ती खाली पडते. तर लगेच सर्वजण लोक धावून येतात आणि त्या रिक्षा ड्रायव्हरला बोलत असतात की व्यवस्थित बघून चालता येत नाही का. तर लगेच त्या रिक्षावाल्याला बोलत असताना प्रतिमा सर्वांना हात जोडून विनंती करते आणि तेथून जाण्यासाठी ती खुणावत असते, कारण प्रतिमाला बोलता येत नसते. त्यानंतर सर्वजण जातात. तर कुसुम म्हणते की अहो ताई थांबा 1 मिनिट आणि तुमच्या हाताला बघा किती लागले, मी हॉस्पिटलमध्ये जात आहे, तुम्ही प्लीज माझ्याबरोबर चला. तर प्रतिमा हात जोडून नाही बोलत असते. कुसुम विचारते की अहो ताई तुम्हाला बोलता येत नाही का. तर प्रतिमा खुणावून नाही बोलते. तर कुसुम म्हणते की देवसुद्धा काय परीक्षा बघत असतो. तेव्हा कुसुम ही प्रतिमाला हॉस्पिटल येण्यासाठी आग्रह करत असते. कुसुम हात जोडून प्रतिमाला म्हणत असते की अहो माझी बहीण ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी तिला भेटण्यासाठीच जाते. ती सुद्धा जीवन मरणाच्या दारात आहे आणि तुम्हाला जर मी येते अशी सोडून गेले तर माझ्या मनाला ते खातच राहील आणि माझ्या बहिणीला जर हे समजले तर ती मला रागवेल, कारण ती कितीही स्वतःवर ही संकट जरी असले तर ती दुसऱ्याच्या सुखाचाच विचार करत असते. कुसुम प्रतिमाला आग्रह करत असते, अहो ताई प्लीज तुमचंच हे पुण्य माझ्या सायलीसाठी तिचा जीव वाचवण्यासाठी मदत होईल. तुम्ही प्लीज माझ्याबरोबर हे हॉस्पिटलला चला, तेथे तुमच्यावर उपचार करण्यात येईल. तेव्हा मात्र प्रतिमा ऐकण्यास तयार नसते आणि इकडे सायलीच्या ह्या थोड्याशा काही तरी खुणा दाखवत असतात, म्हणजे सायलीला थोडासा प्रतिमाचा भास होत असतो. कुसुम काही ऐकत नाही आणि प्रतिमाला हाताला धरून ती रिक्षामध्ये बसवते. तर प्रतिमा ही देवाला हात जोडून आपल्या जखमेकडेच बघत असते. तर कुसुम ही म्हणत असते की आज खरंच काही चांगले वाटत नाही, माझा सुद्धा अपघात घडला आणि तेथे माझी बहीणसुद्धा जीवन मरणाच्या दारामध्ये आहे. काय घडेल तेथे गेल्यानंतर काय वाईट बातमी होईल, कारण काहीच सांगता येत नाही. म्हणून कुसुम खूप ही भावूक झालेली असते आणि रडत असते. तर प्रतिमा म्हणते की देवावर विश्वास ठेवायचा असे खुणावून ती देवाला हात जोडून म्हणत असते. इकडे सायलीच्या रूममध्ये नर्स आलेले असतात आणि सायलीच्या सर्व तपासण्या चालू असतात. प्रतिमा सुद्धा देवाला हात जोडून सायलीसाठी प्रार्थना करते. कुसुम म्हणत असते की अगदी माझ्या सायलीसारख्याच आहे या ताईसुद्धा, ती सुद्धा असेच कोणी हे संकटात असेल आणि कोणावर इतके दुःख असेल तर ती सुद्धा त्या व्यक्तीसाठी प्रार्थना देवाकडे करत असते. म्हणून कुसुमला सायलीची आणखीनच आठवण वाढत असते. कुसुम विचारते की ताई तुम्ही माझ्या सायलीसाठी प्रार्थना करतात ना. तर प्रतिमा खुणावून हो बोलते. तर कुसुमला हा आणखीन रडू येत असते. त्यानंतर जसजशी प्रतिमा ही रिक्षातून जवळ येत असते तसतसं इकडे सायलीला काहीतरी भास होत असतात. त्यानंतर इकडे अर्जुन खूप आरडाओरडा करत असतो. तो खूप चिडलेला असतो आणि तो तेथील ह्या नर्स आणि काही कर्मचाऱ्यांना म्हणत असतो की तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या सायलीचा डिस्चार्ज करा, कारण तुमच्याच्याने साधं रक्त मिळवता येत नाही. मी फक्त बघतोच, तुमच्याच्याने काही प्रयत्न होत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज करा. तर प्रताप आणि चैतन्य अर्जुनला समजावत असतात. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन तू टेन्शन घेऊ नको, आपल्या सायली वहिनीसाठी रक्त मिळेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की किती वेळ अजून, आणि त्या स्टाफला म्हणत असतो की किती वेळ, तुम्ही किती दिवसापासून रक्त शोधता आणि ओ निगेटिव्हचे रक्त तुम्हाला का भेटत नाही. मुंबई पुणे कुठेही माझ्या बायकोसाठी रक्त भेटत नाही का. म्हणून राघवची अवस्था खूप बिकट झालेली असते. तर ती बाई म्हणत असते की अहो आम्ही मुंबईच्या ब्लड बँकची चौकशी केली आणि रक्ताची काहीतरी ही त्वरित सोय होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर अर्जुन आणखीनच चिडतो आणि माझ्या बायकोचा जीव गेल्यानंतर ही सर्व व्यवस्था होईल का, आणि माझ्या बायकोला जर काही झाले तर मी तुमच्या हॉस्पिटलवर केस करेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून अर्जुन भडकतो. तर चैतन्य म्हणतो की अर्जुन तू प्लीज आरडाओरडा करू नको, आणखीन प्रकरण हे चिघळेल. आणि चैतन्य प्रताप अर्जुनला शांत करतात. तर प्रताप त्या मॅडमला सॉरी बोलतो आणि प्लीज त्याची मनस्थिती व्यवस्थित नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज त्याला समजून घ्या असे बोलत असताना अर्जुन म्हणतो माझी मनस्थिती कोणीही समजून घेणार नाही, कारण सायलीची अवस्था ही खूप क्रिटिकल होत चालली आणि हे काही सुद्धा प्रयत्न करत नाही. मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि काय प्रयत्न करायचे ते मी करू शकतो आणि त्यामुळे तुम्ही डिस्चार्ज करा असे अर्जुन बोलत असतो. तर अश्विन येतो आणि
अश्विन हा अर्जुनला म्हणतो की दादा येथे सायलीवणीला बेस्ट हे उपचार मिळतात, तू प्लीज पॅनिक होऊ नको। अर्जुन म्हणतो की कोणला तरी हा डिसिजन घ्यावाच लागेल ना। तर अश्विन म्हणतो की तो ते सर्व आमच्यावर सोड आणि बँगलोरच्या ब्लड बँकेची आमची चौकशी झाली आणि ते 3 तासामध्ये रक्त पाठवत आहेत। तर अर्जुन म्हणतो की 3 तास आणि त्या अगोदर सायलीच्या जीवाला जर धोका झाला तर काय करायचे। तर अश्विन, चैतन्य, प्रताप अर्जुनला समजावतात कारण अर्जुनची अवस्था खूप बिकट झालेली असते। त्यानंतर इकडे नागराज महिपतला म्हणत असतो की काही मेसेज आला की नाही चेक करा। तेवढ्यात लगेच ह्या कुसुमचा फोन सुमनचा फोन हा नागराजला येतो। तर राकेश म्हणत असतो की बाबा प्लीज आईचा फोन उचला। तेव्हा नागराज हा फोन घेतो। तेव्हा सुमन म्हणत असते की आओ सायलीवर कोणीतरी हल्ला केला। तर नागराज मुद्दा म्हणत असतो की काय बोलतेस तू हे सर्व, आणि अहो अर्जुनला आधाराची गरज आहे, आपल्याशिवाय कोण आधार देणार। तर नागराज म्हणतो की हो मी लगेच येतो, मग आपण तिकडे हॉस्पिटलमध्ये नक्की जाऊयात। नागराज फोन ठेवतो। तर अण्णा म्हणतो की छान ॲक्टिंग जमली तुला। राकेश म्हणतो की वा बाबा। तर लगेच नागराज म्हणतो की आता मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि आता सायली मेलेची खबरच घेऊन येतो। तर राकेश म्हणतो की बाबा तुम्ही जा। तर अण्णा म्हणतो की अरे तू येथे घर जावई म्हणून राहणार का, तू सुद्धा जा हॉस्पिटलमध्ये। तेव्हा नागराज आणि राकेश तेथून निघून जातात। त्यानंतर इकडे हे अर्जुन आणि डॉक्टर हे एकमेकांबरोबर बोलत असतात आणि त्याच वेळेस कुसुम ही प्रतिमाला तेथे घेऊन येते। मात्र कुसुमला थोडासा कशाचा तरी धक्का लागतो आणि त्या थोड्याशा बाजूला जातात। तर डॉक्टर म्हणत असतात की अर्जुन आम्ही तुमची ही परिस्थिती समजू शकतो, पण तुमच्या सायलीला काही एक होणार नाही, म्हणून अश्विनला ते अर्जुनला समजवण्यासाठी सांगतात। तर सर्वजण परत तिकडे जातात आणि तेथे कुसुम आणि प्रतिमा येऊन पोचतात। तर कुसुम तेथे त्या मॅडमला विचारते की अहो येथे सायली सुभेदार यांना कुठे ठेवण्यात आलेले आहे। तर त्या जागा दाखवतात। तर कुसुम म्हणते की तुम्ही प्लीज ह्या मॅडमला आतमध्ये घेऊन जा, कारण येताना आमचा छोटासा अपघात झाला आणि त्यावर काहीतरी उपचार करा। तर नर्सला ती मॅडम ही प्रतिमाला घेऊन जायला सांगते। तर कुसुम ही धावतच सायलीकडे येते। एवढे तिथे कुसुम येते आणि कुसुमला बघून प्रिया मात्र मनात म्हणत असते की आला या आश्रमातला गोतावळाला, आणि या कुसुमला रडायला काहीतरी हे हवंच असतं। त्यानंतर अर्जुन म्हणत असतो की आपली सायली तिकडे आहे म्हणून बोट दाखवतो। तर कुसुम ही तिकडे जाते आणि खूप अशी रडत असते। त्यानंतर इकडे नर्स ही प्रतिमावर उपचार करत असते आणि मलमपट्टी चालू असते। तेवढ्यात येते दुसरी नर्स येते, म्हणजे सायलीला जी चेक करत असते ती, आणि सांगते अगं ती मुलगी आहे ना नवीनच लग्न झालेली दिसते आणि तिच्या जी परिवाराची जी अवस्था आहे, कारण तिचे रक्तगट हे कुठेही उपलब्ध नाही आणि थोड्या वेळापूर्वी जर तिला रक्त नाही मिळाले तर ती खरंच नाही वाचू शकत, तिची अवस्था खूप क्रिटिकल आहे। प्रतिमा त्या दोघींचे बोलणे ऐकत असते आणि ती दुसरी नर्स म्हणत असते की खरंच त्या कुटुंबाची अवस्था नाही पगवत आणि नवीन लग्न झाले असल्यामुळे नवरा तर इतका पॅनिक झाला तर त्याची अवस्था पगूशीच वाटत नाही। प्रतिमा त्यांना खुणावून सांगत असते की माझं सुद्धा ब्लड ग्रुप हे ओ आहे आणि मला सुद्धा रक्त द्यायचं त्या मुलीला। असे सर्व खुणावल्यानंतर ती सिस्टर म्हणत असते की आपण यांची टेस्ट तर रक्ताची करून बघूयात म्हणून। तर इकडे सायलीची अवस्था खूप क्रिटिकल होत चाललेली असते आणि सर्वांची ही धावपळ सुरू होते। डॉक्टर इकडे तिकडे ये-जा करत असतात, कुणाला काही समजत नाही आणि काहीतरी इंजेक्शन हे ते सायलीला सोडत असतात। तर अर्जुन हे सर्व बघून आणखीनच कासावीस होत असतो। तर प्रतिमा इकडे रक्त देण्यासाठी तयार झालेली असते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सायलीची ती अवस्था बघून अर्जुन देवाला हात जोडतो आणि आजपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितले नाही, माझ्या सायलीला बरे कर। तेव्हा अश्विन हा खुश होऊन म्हणतो की आपल्या सायलीवानीसाठी डोनर मिळाला। तेव्हा आता प्रतिमाने रक्त दिल्यानंतर सायली ही शुद्धीवर येणार असते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।